नमस्कार. आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते. माझ्या आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसमध्ये मला सध्या असे जाणवलेले आहे की लोकांमध्ये पंचकर्म आणि आयुर्वेदाविषयी काही गैरसमज हे पसरलेले आहेत. प्रत्येक वेळी ह्या गैरसमजुती मला दूर कराव्या लागतात. तर आज आपण लोकांमध्ये आयुर्वेदाविषयी पंचकर्माविषयी कोणत्या कोणत्या गैरसमजुती पसरलेल्या आहेत याविषयी बघूया आणि त्या गैरसमजुतींचे निराकरण देखील आपण इथे करणार आहोत. त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता. माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. लोकांमध्ये ज्या पंचकर्माविषयी गैरसमजुती पसरलेल्या आहेत त्यापैकी पहिली गैरसमजूत म्हणजे वमन या पंचकर्माविषयीची आहे. ज्यामध्ये जेव्हा व्यक्तीला आम्ही म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा वमन पंचकर्म करण्याचे सजेस्ट करत असतो त्यावेळी बरेच जे रुग्ण आहेत, पेशंट आहेत, हे म्हणत असतात की आम्ही दररोज सकाळी वमन हे करत असतो. सकाळी तोंड धुताना हे वमन आम्ही करत असतो असे ते नेहमी सांगत असतात. परंतु इथे मला सांगायचे असे आहे की सकाळचे जे आपण तोंड धुताना वमन करतो किंवा जे घसा स्वच्छ करतो त्याला केवळ मुखशुद्धी असे म्हटलेले आहे. पंचकर्माद्वारे जे वमन केले जाते त्याला शरीरशुद्धी असे म्हटले जाते. यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म हे केले जातात आणि हे वमन कर्म केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्याच सल्ल्याने आणि त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच आपण करू शकत असतो. वमन केल्यानंतर देखील विशिष्ट पद्धतीचा आहार हा घ्यावा लागतो. विशिष्ट पद्धतीचे लक्षणं हे दिसत असतात ज्यावरून वमन योग्य झाले की नाही हे आयुर्वेदिक डॉक्टर हे ठरवत असतात. शिवाय कोणत्या पेशंटला वमन करण्याची आवश्यकता आहे आणि कोणाला करू नये हे देखील व्यक्तीचे आजाराचे स्वरूप किंवा त्यांची प्रकृती यावरून आयुर्वेदिक डॉक्टर हे ठरवत असतात. त्यामुळे सकाळी केले जाणारे जे काही वमन आहे याला वमन म्हणता येणार नाही, याला केवळ मुखशुद्धी असे म्हणता येईल. आणि जे वमन पंचकर्म आहे हे शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करावे लागते, ते घरी करता येत नाही. दुसरा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला विरेचनाविषयी देखील आहे. वमनाप्रमाणेच विरेचन देखील हे शास्त्रोक्त पद्धतीने पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म करून केले जाते. हे देखील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केले जाते. ज्या वेळेला व्यक्ती सहजच असे कधी म्हणतात की खूप जास्त जुलाब झाले म्हणजे आम्हाला विरेचन झाले आणि आम्हाला आता डॉक्टरांकडे जाऊन पंचकर्म करायची गरज नाही, तर असे नाही. विरेचन हे विशिष्ट दोषांच्या शुद्धीसाठी केले जाते. केवळ पातळ संडासला होणे म्हणजे विरेचन पंचकर्म नव्हे. विरेचन देखील व्यक्तीला कोणता आजार झालेला आहे, त्याच्यामध्ये कोणत्या दोषाचे प्राबल्य आहे, त्यांना कोणत्या ऋतूमध्ये करणे गरजेचे आहे हे ठरवूनच विरेचन पंचकर्म हे केले जाते. तिसरा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे तो म्हणजे स्नेहन आणि स्वेदनाविषयी, म्हणजे मालिश आणि वाफ जी पंचकर्मामध्ये केली जाते याविषयी. ज्या वेळेला व्यक्तीच्या बोलण्यातून लक्षात येते की यांनी पंचकर्म केलेले आहे तेव्हा आम्ही रुग्णाला विचारतो की तुम्ही कोणते पंचकर्म केलेले आहे का. त्यावेळेला बऱ्याच वेळेला असे उत्तर मिळते की हो, तेच मालिश आणि वाफ, म्हणजे मालिश आणि वाफ आम्ही घेतलेली आहे. तर मला इथे ही गैरसमजुती दूर करायची आहे की केवळ मालिश आणि वाफ घेणे म्हणजे पंचकर्म नव्हे. पंचकर्मामध्ये विशिष्ट प्रकारचे 5 शुद्धिक्रिया ह्या केल्या जातात. त्याच्या पूर्वकर्मामध्ये किंवा त्यांच्या सोबत स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मालिश आणि वाफ ही केली जाते. मुख्य कर्म म्हणजे मालिश आणि वाफ हे नव्हे. चौथा प्रश्न जास्त विचारला जाणारा म्हणजे सगळे पंचकर्म एका दिवशी होतील का, किंवा आम्हाला वेळ नाहीये एकाच दिवशी तुम्ही सगळे पंचकर्म करा. तर एकाच दिवशी सगळे पंचकर्म करणे शक्य नाही.
कोणत्याही एका पंचकर्माला आपल्याला कमीत कमी 7 दिवस तरी लागतात आणि 7 दिवसापैकी संपूर्ण 7ही दिवस पूर्ण वेळ तुम्हाला इथे यायची गरज नाही. यामध्ये केवळ 7 दिवसात 1 ते 1.5 तास तुम्हाला पंचकर्म सेंटरमध्ये जाण्याची गरज आहे, ज्यामध्ये तुमचं पंचकर्म शरीरशुद्धी ही केली जाते. एकाच दिवसात सगळ्या प्रकारच्या पंचकर्म क्रिया ह्या होऊ शकत नाही आणि कुणी करत असेल तर ते देखील चुकीचे आहे. त्यानंतरचा गैरसमज असा की पंचकर्म करताना सुट्ट्या घ्याव्या लागतात किंवा पंचकर्मासाठी संपूर्ण दिवस त्यासाठी आम्हाला द्यावा लागतो. असे काही नाही. पंचकर्म आपण आपले दैनंदिन जीवनातील जे काही कार्य आहे ते करत सुद्धा करू शकतो. आपले ऑफिस वर्क किंवा घरकाम जे काही आहे ते करून देखील आपल्याला पंचकर्म करता येते. यासाठी केवळ तुम्हाला 1 ते 1.5 तास पंचकर्म सेंटरमध्ये येण्याची गरज असते. त्यामुळे पंचकर्म करण्यासाठी तुम्हाला सुट्ट्या घेण्याची गरज नाही. आता बघूया की त्रिदोष म्हणजे वातदोष, पित्तदोष आणि कफदोष या त्रिदोषांविषयी काय गैरसमज पसरलेले आहे लोकांमध्ये. ज्या वेळेला आपल्या शरीरातील वातदोष वाढतो असे जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो त्यावेळेला ते लगेचच म्हणतात की हो मला गॅसेस होतात. तर पोटातील गॅस म्हणजे वातदोष नाही. हा वातदोष सर्व शरीरव्यापी असतो. त्याची लक्षणे अनेक आहेत. याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ देखील वेगळा आहे, कारण इथे मी संपूर्ण माहिती देऊ शकत नाही. तर वातदोष वाढल्याची लक्षणे, त्यावर काय उपाय केले जातात, त्यावर पंचकर्म चिकित्सा काय आहे याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आहेच. तर वातदोष म्हणजे गॅस होणे असे नाही. दुसरं म्हणजे काय तर शरीरातील जेव्हा पित्तदोष वाढतो, पित्त वाढलंय आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला लगेच लोक म्हणतात की हो मला ॲसिडिटीचा त्रास आहे. तर पित्तदोष वाढणे म्हणजे ॲसिडिटी नव्हे. त्यापैकी एक लक्षण ॲसिडिटी हे आहे, परंतु संपूर्ण शरीरातील पित्त वाढण्याची देखील वेगवेगळी लक्षणं आहे. याविषयीच्या माहितीचा देखील पूर्ण वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या, म्हणजे आपले गैरसमज दूर होतील. तिसरा दोष आहे कफदोष. कफदोष शरीरातला वाढला असे म्हटल्याबरोबर व्यक्ती म्हणतात हो मला कफाचा त्रास आहे, छातीमधून कफ पडतो, सर्दीतून कफ पडतो बाहेर. तर छातीमध्ये शरीरातील जेव्हा कफ वाढतो त्यावेळेला छातीमध्ये देखील कफ होत असतो, परंतु केवळ एक लक्षण म्हणजे शरीरातील कफदोष वाढणे असं नाही आहे. याचे देखील अनेक लक्षणे आहेत ज्यावरून आयुर्वेदिक डॉक्टर ठरवतात की यांच्या शरीरातील कफदोष हा वाढलेला आहे. त्यामुळे केवळ ॲसिडिटी झाली म्हणजे पित्त वाढले, पोटात गॅस झाला म्हणजे वात वाढला किंवा छातीत कफ झाला म्हणजे कफ वाढला असे मात्र नक्कीच होत नाही. त्यानंतरचा गैरसमज आहे की आयुर्वेदिक औषधांना एक्सपायरी डेट ही नसते. तर हे चुकीचे आहे. पूर्वीच्या काळी ताजे स्वरस, ताजे काढे हे रुग्णाला दिले जायचे, परंतु आताच्या काळामध्ये असे करणं शक्य नाही आहे. त्यासाठी प्रिझर्वेटिव्ह टाकून जे काढे हे बनवले जातात आणि यांना एक्सपायरी डेट ही असते. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांना एक्सपायरी डेट नाही आणि कितीही जुने औषधं घेतले तरी चालेल असे मात्र करू नये. औषधी घेताना देखील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही घ्यावी. आणि अशा जुन्या आपण औषधं घेतल्यानंतर जर व्यक्तीला रिझल्ट मिळाला नाही तर आपण पुन्हा आयुर्वेदालाच दोष देतो की आयुर्वेदामुळे उशिरा रिझल्ट मिळतो, पण असे नाही. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी गोळ्या ह्या घ्यायला हव्या. त्यानंतरचा सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे तो म्हणजे आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स हे नसतात. त्यामुळे कोणीही मनाने जाऊन औषधीच्या दुकानावर जाऊन आयुर्वेदिक औषधी हे घेतात आणि स्वतःची ट्रीटमेंट हे करत असतात. परंतु काही आयुर्वेदिक औषधांना देखील साईड इफेक्ट हे असतात. काही औषधी ह्या गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांना चालत नाही. काही औषधींचे डोस हे वेगवेगळे असतात. त्या प्रमाणात जर देण्यात नाही आले तर त्यांचे देखील साईड इफेक्ट हे दिसत असतात. प्रत्येक व्यक्तीचे वय, आजार, प्रकृती, त्यांची दिनचर्या यावरून आयुर्वेदिक डॉक्टर त्यांच्या औषधांचा डोस हे ठरवत असतात आणि त्यावरूनच ते त्यांना दिले जातात.
त्यामुळे मनाने जर आपण औषधे घेतले तर त्याचे साईड इफेक्ट देखील दिसू शकतात. त्यानंतरचा गैरसमज आहे की जे आयुर्वेदिक औषधी भस्म आहेत यांनी मनुष्याच्या किडन्या ह्या खराब होतात. हा एक मोठा गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे. पण आयुर्वेदिक औषधांपैकी जे भस्म हे बनवले जातात, स्वर्ण भस्म, रजत भस्म, लोह भस्म, हे औषधं अतिशय गुणकारी असे आहे आणि विविध औषधांची भावना देऊन त्यांना सूक्ष्मत्व असे आणले जाते आणि त्यामुळेच ते आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होते आणि त्यांचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर हे दिसत असतात आणि कोणत्याही प्रकारची हानी हे इतर अवयवांना ते करत नाही. त्यामुळे भस्म औषधी ह्या आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत, परंतु ह्या देखील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्या, कारण यांची मात्रा, यांचे डोस हे खूप कमी प्रमाणात असतात, म्हणून यांचा डोस देखील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. त्यानंतरचा गैरसमज असा आहे आयुर्वेदाविषयी की आयुर्वेदिक औषधांनी बरे होण्यास खूप वेळ लागतो, परंतु हे चुकीचे आहे. जर साधारण सर्दी, खोकला, ताप जरी व्यक्तीला झाला तरी देखील आयुर्वेदामध्ये औषधी आहेत की ज्या घेतल्याने लगेचच बरं वाटते. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा रुग्ण आयुर्वेदाकडे वळतो त्यावेळेला तो आजार बराच जुना झालेला असतो आणि त्याच्या शरीरामध्ये तो बळावलेला असतो आणि दोषस्थिती देखील जास्त जीर्ण झालेल्या असतात आणि त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांना देखील वेळ द्यावा लागतो त्याला बरा करण्यासाठी. आजार झालेला आहे आणि लगेचच आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला लगेचच रिझल्ट देखील मिळत असतो. जसे स्त्रियांचे आजार आहेत, काही PCOD आहे, त्वचा विकार आहेत, स्त्री आणि पुरुष वंध्यत्व देखील आहे की यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे लगेचच रिझल्ट मिळालेला आहे. त्यानंतरचा एक गैरसमज आयुर्वेदाविषयीचा आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेताना खूप जास्त पथ्य पाणी आपल्याला पाळावे लागतात. हा एक खूप गैरसमज आहे. तर असे काहीही नाही. ज्या व्यक्तीला ट्रीटमेंट द्यायची आहे अशा व्यक्तींना त्याचे वय, आजार, प्रकृती, त्याचे शरीरबल, त्याची दिनचर्या हे बघून औषधोपचार केले जातात आणि त्यामध्ये त्यांच्या आहारात, दिनचर्येत काय बदल करायला हवा हे सांगितले जाते. जर त्या व्यक्तीची दिनचर्या, आहार खूप जास्त डिस्टर्ब असेल, तो जर खूप जास्त जंक फूड खात असेल, दिनचर्येमध्ये खूप जास्त उशिरापर्यंत जागरण करत असेल, खूप जास्त उशिरापर्यंत झोपत असेल, तर अशा वेळेत त्यांना पथ्य आणि दिनचर्या सांगणे गरजेचे आहे. आणि जर तुमची दिनचर्या, आहार हा व्यवस्थित असेल तर अशा व्यक्तींना खूप जास्त पथ्य पाणी सांगण्याची गरजच नाही. तर अशा प्रकारे लोकांमध्ये आयुर्वेद आणि पंचकर्माविषयी अनेक गैरसमज पसरलेले आहे. ते मी इथे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील दही खाण्याविषयी, पाणी पिण्याविषयी, गरम पाण्याविषयी किंवा विविध पदार्थ कॉम्बिनेशनमध्ये जे आपण खात असतो ज्याला विरुद्ध आहार म्हणतात, याविषयी अनेक गैरसमज आहेत. याविषयीचे विशिष्ट व्हिडिओ देखील मी बनवलेले आहे, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्कीच बघू शकाल. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न देखील असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तसेच तुम्ही माझ्याशी कन्सल्ट देखील करू शकता. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण कन्सल्ट करू शकाल. धन्यवाद.